नमस्कार मंडळी. या अधिक मासातला हा शेवटचा धोंडा राहिला होता बरं का. म्हटलं चला शेवटचा धोंडा तरी खाऊन घेऊया. आणि बघा मम्मीने त्यांचाच धोंडा राहिलेला होता. माझे सगळं त्यांचे धोंडे झालेले होते. मग सर्व माझी मावस बहीण पण आलेली होती आणि तिचे मिस्टर नव्हते आलेले म्हणून तिच्यासोबत उभी राहिली जोडीने ऑप्शन करण्यासाठी. पिऊचं आणि माऊचं चालू होतं आधीमध्ये. तर सर्व जोड्यांचे ऑप्शन वगैरे करून झालं. त्यानंतर थोडीशी डेकोरेशन म्हणून आणि फोटोज वगैरे व्हिडिओ काढण्यासाठी रांगोळी काढलेली होती की सण लेक जावयाच्या कौतुकाचा. खरं तर असतोच लेक जावयाच्या कौतुकाचा. मग सर्व फोटोज वगैरे काढून झाले. त्यानंतर मग सर्वांचं जेवण झालं आणि म्हणे अधिक मासामध्ये आईची ओटी भरली जाते की तिची ऋण व्यक्त करण्यासाठी आपण जर आपल्या कातड्याचे जोडे म्हणजे चप्पल जरी तिला पायात करून घातली तरी ती कमीच आहे. तिची ऋण फेडले जाऊ शकत नाही. कारण आई जे करते आणि आई इतकं आईसारखं आईलाच जमतं असं म्हणतात, ते काही खोटं नाही. म्हणून आईची ओटी भरली आणि दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर निघायचंच होतं. उशीर झालेला होता, 4-5 वाजलेले होते. त्यानंतर बघा इथं वातावरण तर काही दिसत नव्हतं पावसाचं, पण सर्व काही वातावरण फ्रेशच होतं. आणि मग ही माझ्या मम्मीचे पप्पा आहे आणि ह्या माझ्या सर्व चुलते आहे. त्या तिथं बसलेल्या होत्या, त्यांच्या चालू होत्या गप्पा गोष्टी सर्वांच्या. मग म्हटलं चला मला निघायचं होतं आणि मग शेंगा नव्हत्या ओल्या. मग पाला उपटून आणला आणि सर्वजण मला शेंगा खुडून देत होत्या भाजण्यासाठी. माऊन त्यांना पण शेंगा खायच्या होत्या. मग आम्ही शेंगा घेऊन घरी आलो. बघा किती पाऊस झाला. तुमच्याकडे झाला का पाऊस? चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.